69 वर्षीय मोराती यांच्या अंत्यसंस्कारासाठी गावकरी मोठ्या संख्येनं स्मशानभूमीत जमले होते। विधी सुरू झाले, मृतदेहाला अग्नी देण्यात आला आणि वातावरणात धूर पसरू लागला। सगळीकडे शांतता होती, लोक शेवटचा निरोप देत उभे होते। पण अचानक काहीतरी विचित्र घडू लागलं। काही लोक घाबरून इकडून तिकडे पाहू लागले, काही सेकंदातच किंचाळण्याचे आवाज येऊ लागले आणि पाहता पाहता संपूर्ण स्मशानभूमीत भीतीचं सावट पसरलं। नेमकं काय घडलंय हे कुणालाच समजत नव्हतं, पण प्रत्येक जण जीव वाचवण्यासाठी पळत होता। एका क्षणात शांत असलेली जागा रणांगण बनली। कोणी शेताच्या दिशेने धावत होतं, कोणी गावाकडे पळत होतं, तर काही लोक थेट पाण्याकडे धाव घेत होते। धावपळ इतकी भीषण होती की अनेक जण खाली पडले आणि अर्थात सर्वात धक्कादायक म्हणजे ज्या मृतदेहासाठी सगळे जमले होते तो मृतदेह तसाच स्मशानभूमीत एकटा पडून राहिला। अवघ्या एका मिनिटात तिथं शुकशुकाट पसरला होता, पण लोक एवढे घाबरले का होते? असा कोणता धोका अचानक त्यांच्या समोर आला होता? प्रत्यक्षात मृतदेहाच्या अग्नीनंतर उठलेल्या धुरामुळे जवळच्या झाडावरील मधमाशा भडकल्या होत्या आणि हजारो मधमाशांनी थेट लोकांवर हल्ला चढवला होता। मधमाशांचे थवे अंगावर येताच लोकांचा थरकाप उडाला। या हल्ल्यात तब्बल 15 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले। विशेष म्हणजे महिन्याभरात घडलेली ही तिसरी घटना असल्यानं गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। अखेर पुढचा धोका टाळण्यासाठी स्मशानभूमीजवळचं पोळं काढून टाकण्यात आलं, पण त्या दिवशीचा थरार आजही गावकरी विसरू शकलेले नाहीये।